करताना? जेव्हा तुम्ही जबाबदारीचे वाटेकरी होता तेव्हा तुम्ही हक्काचे वाटेकरी होता. तुम्ही जबाबदारीची वाटेकरी होत नाही, मग हक्काची वाटेकरी कशी? हा प्रश्न प्रत्येक महिलेनं स्वतःला विचारायचा. तर तुम्हाला वाटत नाही का की तुमचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे, तुमच्या हातामध्ये स्वतःचं डिसिजन पॉवर असलं पाहिजे? नाही वाटत काही तर कुणाला? कुणाला वाटत नाही सांगा फक्त. खाली हात करा, वर हात करा. ज्यांना वाटत नाही असं, तुम्हाला वाटत नाही? मग याचे दोन रस्ते आहेत. दोन रस्ते आहेत. एक आपण जॉब करायला पाहिजे, नोकरी करायला पाहिजे. आणि आता समजा आपली ते वय गेलेली असेल किंवा सरकारी कामामध्ये आपण ते नाही करू शकलो, तर मग आपण कोणता तरी व्यवसाय करायचा. बरोबर आहे? तुम्ही कोणताही करू शकता. मी हे म्हणत नाही का हेच विमासाठीच करा का आता हे गव्हर्नमेंटने लॉन्च केली म्हणून तुम्ही तेच करा. पण मला असं वाटतं की याचा मुख्य उद्देश आपला काय असायला पाहिजे, तर आर्थिक सक्षमीकरण असायला पाहिजे. तुम्ही कोणता तरी व्यवसाय करायला पाहिजे. आता व्यवसाय करतो म्हटलं एक साधा आपण आता इथे वर्षाला कपडे स्वस्त मिळतात म्हणतात आपल्या इथे, बरोबर आहे ना? साड्या पर्टिक्युलरली आहे ना. आता तिथून कपडे आणून कपड्याचा व्यवसाय सुरू करतो म्हटला तर साधारण तुमच्या मानानं घरच्या घरी म्हणजे ज्याला लघुउद्योग म्हणतात तसं करतो किती रुपयाची लागत लागेल? 30 ते 40 हजार रुपयाची लागत लागेल मिनिमम. बरोबर आहे? 30 ते 40 रुपयाची लागत लागेल. आणि वरून ब्रँड पाहिजे, कारण की आजकाल जे दिसते ते विकते. म्हणतात ना बोलणाऱ्याचे काय पण विकले जातात आणि ते न बोलणाऱ्याचे ते विकले जात नाही. दिसतं ते विकतं. बरोबर आहे ना?